यांच्या हस्ते देण्यात येईल। जरा लवकरात लवकर फलंदाज आई जननी माता आई गावदेवी माता चरई लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कृपया स्टेजमध्ये यायचं आहे। थोडंसं नागी जरा स्पीडअप घ्यायचं आहे। आपण कसे यूट्यूब लाईव्हवरचे सामने खेळत असताना कुठेतरी ड्रेसिंग आई गावदेवी चरई या संघाला पाहिल्यावरती बघा कसा किती झगझगाट वाटतोय। एकाच कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संघ किती पाहायला सुंदर वाटतंय। पैठण संघाने यापुढे ज्या स्पर्धा होतील त्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे। चरई संघाकडून मैदानामध्ये सज्ज झालेत राकेश आणि मंगेश। पैठण संघाचे गोलंदाज पैठण संघाचा 12वा खेळाडू असेल तर त्यांनी कृपया लवकरात लवकर पाठवा, नाहीतर आम्हाला थोडंसं सहकार्य करायचं। गोलंदाज आल्याच्या नंतर आम्हाला नाव सांगा पहिलं। पैठण संघाचे अनुभवी गोलंदाज संदीप दादा यांच्या हातामध्ये चेंडू असेल तर आई गावदेवी चरई या संघाचे डावखुरे फलंदाज मैदानामध्ये सज्ज असेल 12 नंबरच्या जर्सीमध्ये राकेश, तसेच नॉन स्ट्राईकला असेल मंगेश यांनी लोहारे प्रीमियर लीगमध्ये जी फलंदाजी केली होती, कारण तरुण खेळाडूंना लाजवेल इतकी सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली होती मंगेश यांच्याकडून आणि तोच मंगेश बदलापूर नगरीमध्ये सज्ज आहे पैठण संघासमोर। पहिलाच संदीपचा चेंडू काही न समजलेला चेंडू राकेशला हो संदीप यांचा दुसरा चेंडू असेल राकेशला आणि आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काय गोलंदाजी पाहायला मिळते। रोखून धरलं राकेशला, काहीही न समजलेला चेंडू राकेशला काय अनुभवाचा वापर करतायत संदीप दादा राकेश गुरुजींच्या अनुपस्थितीत खेळत असताना पाहायला मिळतोय आपल्याला पैठण संघ। आणि आता मात्र मंगेशने काहीसा कानमंत्र राकेशला दिलेला आहे आणि हा कानमंत्र कामाला आलाय का, परंतु सुंदर असे फटके मारलेला होता, परंतु तितकं सुंदर असा क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय आपल्याला। काही गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला संदीप दादांच्याकडून। सलगचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाच्या हातातना तिसरा चेंडूवरती विकेट घेऊन जातोय संदीप दादा आणि तो विकेट आज कोणाचा घेतलाय तर राकेश सुतार यांचा, कारण काहीसा महागडं विकेट म्हणावं लागेल राकेशच्या स्वरूपामध्ये आणि राकेशची जागा घेण्यासाठी आता कोण मैदानामध्ये सज्ज होत आहे। आदित्य सुतार यांनी ही चांगली लोहारी प्रीमियर लीगला गाजवली होती आई जननी माता चरई या संघाकडून। विनोद दादा शिर्के यांच्या नेतृत्वामध्ये खेळत असताना आदित्य यांनी चांगली कामगिरी केली होती। विनोद दादा यांच्या नेतृत्वात अनेक खेळाडू इथे तयार झालेले पाहायला मिळतात चरईमध्ये। तसेच नागेश सुतार यांच्या नेतृत्वामध्ये आदित्य हे चांगले घडलेले खेळाडू आहेत। काय गोलंदाजी पाहायला मिळते, सलगचे 4 चेंडू आणि 0 धावा, काय गचाळ सुरुवात म्हणावं लागेल आई गावदेवी चरईचे, कारण
हा संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. सलगचा 5वा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजीचा मारा करतायत संदीप दादा. हलके आपल्या अनुभवाचा वापर करतायत. नाही कुठे हवा, नाही कुठे दबदबा, फक्त आणि फक्त 0 धावा. 5 चेंडू आणि 0 धावा. पुन्हा एकदा सलगचा. आणि खरोखर संदीप दादा यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेचं पहिलं असं वैयक्तिक मिडल षटक हाताळताना पाहायला मिळतात संदीप दादा. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजेत. आता मात्र मंगेश यांच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे, कारण सलगच्या 6 चेंडूमध्ये कोणतीही धाव खर्च करताना पाहायला मिळालेले नाही ते पैठण संघ. आणि पैठण संघाचे आता संदीप दादांची जागा घेण्यासाठी गेले ते प्रफुल्ल. मंगेश यांच्यावरती काहीसे दडपण असणार आहे आणि जबाबदारी असणार आहे, कारण कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेला आहे. परंतु मोठी क्षमता आहे मंगेशमध्ये. हा दडपण मी कसा बाजूला करेल ते याचं उत्तर मी ह्या षटकामध्येच देईल. हेच विचार मंगेश दादांच्या मनामध्ये घुमत असतील आणि तीच आतुरता त्यांच्या संघाची असणार आहे. प्रफुल्लवरती मोठी जबाबदारी असणार आहे, कारण संदीप दादांनी मोठी कामगिरी करून आपल्या संघाला चांगली मोठी सुरुवात करून दिली. आणि प्रफुल्ल आता मारा करेल तो मंगेशांना. प्रफुल्लचा पहिला चेंडू असेल मंगेशांना. पाहूया मंगेश आपल्या संघासाठी काय करतो. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला पैठण संघाकडून. एवढा मोठ्या बलाढ्य संघाला रोखून धरलाय. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सलगचे 7 चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते. खरोखर त्यांच्यासाठी पैठण संघासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. सलगचे 7 चेंडू निर्धाव. आणि आता मात्र मंगेशांच्या बॅटमधून येतोय खणखणीत असा चौकार. अजूनही मंगेश मैदानामध्ये थांबले होते आणि आता मात्र आक्रमकता, आणि ह्याच आक्रमकतेची गरज असणार आहे ते मंगेश यांच्यासाठी आणि आपल्या संघासाठी. प्रफुल्लचा दुसऱ्या चेंडूवरती यापुढचा होणारा सामना आई गावदेवी सरई वर्सेस मोरसडे. आई जननी माता चरई आणि मोरसडे या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ह्या नंतर टॉससाठी यायचं आहे. आणि ते पुढचे सामने 3 षटकांचे असणार आहेत याची नोंद घ्यायची आहे. आणि आत्ता मात्र मंगेशांनी भिरकावून दिला चेंडू आणि येतोय हा असा खणखणीत असा चौकार. स्पर्धेतले दुसरे जे फेरीतले सामने असतील ते 3 ओव्हरचे असणार आहेत याची नोंद घ्यायची आहे कर्णधारांनी. आणि आता मंगेशचं आक्रमक रूप पाहायला मिळतंय आपल्याला. सलगचा मंगेशचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. आणि ह्या चौकारांची आतिषबाजी जर झाली तर कुठेतरी आपला चरई संघ नक्कीच चांगला टार्गेट सेट करू शकेल. पुन्हा एकदा मंगेशांनी हलकासा तटवलेला चेंडू, परंतु तितकं सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला संदीप यांच्याकडून. परंतु कोणीही 2 धावा घेण्यामध्ये रोखू शकत नाही चरई संघाला. या षटकामध्ये धावा आले ते 10. 2 चौकार आणि 1 डुक्की. चांगले क्षेत्र प्रफुल्ल यांच्याकडून पाहायला मिळते हाताळताना, परंतु तितकाच मोठा फलंदाज आपल्याला समोर असल्यामुळे, कारण मंगेशच्या समोर एवढी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला प्रफुल्ल यांचेच. परंतु आता पुन्हा एकदा एकच धावावरती समाधान मानावं लागले ते मंगेशला. धावसंख्या झाले ते षटकानंतर 2 षटकानंतर धावसंख्या झाली ते 11. अजूनही 12 चेंडू असणार आहे ते चरई संघासाठी. सुंदर षटक हाताळताना पाहायला मिळालं प्रफुल्ल. 2 चौकार त्यांनी खर्च केले जरूर, परंतु 3 चेंडू इतके सुंदर हाताळले. गोलंदाजाचं नाव सांगायचं प्रफुल्ल.
संदेश. आता संदेशांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी असणार. संदीप यांनी पहिलं मिडल षटक हाताळताना दुसरं षटक आलं ते 11 धावांचं, तिसरं षटक आता पाहायला मिळतं आहे आपल्याला संदेशच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा असा मारा केला मंगेशनी, येतोय आता खणखणीत असा चौकार, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं, परंतु प्रयत्न असफल, कारण रेस जिंकले ती मंगेशने. पडून पडून आपल्या संघासाठी मोठे कामगिरी करत असताना प्रफुल्ल मंगेशने पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा संदेशला मारा केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय आणि अजूनही 5 चेंडू असणार ते मंगेश यांच्यासाठी, परंतु आता मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. चांगला अनुभवहीचा वापर केलाय ते संदेशांचंच भाऊ, कारण भावाने मिडलवर टाकले तर मी पण आता काहीसं चांगलं षटक हाताळणार हाच मंत्र घेऊन मैदानामध्ये आलेले ते संदेश, परंतु तगडे फलंदाज काहीसं क्षेत्ररक्षण खराब म्हणावं लागेल. जिथं एक धाव रोखली होती परंतु ती धाव सफल करून दिले ते पैठण संघाचे क्षेत्ररक्षक. आता आदित्य यांच्यासाठी कुठेतरी संधी उपलब्ध झाली, कारण आदित्यने मोठी कामगिरी केलेली होती आणि मोठे मोठे षटकार मारण्याची क्षमता आदित्यमध्ये आहे. आमचे विनोददादा शिर्के आदित्यची बॅटिंग बघण्यासाठी खास पॉवेलियनमध्ये गेलेले आहेत आणि आत्ता मात्र आदित्यने मारला चेंडू, परंतु प्रयत्न असफल. डायरेक्ट चेंडू थेट जाऊन पोहोचला फलंदाजामध्ये आणि थोडंसं नाराज म्हणावं लागतील आदित्यना. काहीसा अडचणीमध्ये संघ असताना संघाची जागा घेण्यासाठी आले ते रोशन अजूनही संघाचे कर्णधार मैदानामध्ये आहेत. कारण जी सरी संघाला जी गरज आहे ती कुठेतरी पाहायला मिळत नाही, कारण मंगेशही नॉन स्ट्राईकवरती आहेत. मंगेश जेवढा स्ट्राईकवर राहील तेवढं सरी संघासाठी महत्त्वाचं असेल, परंतु तितकं सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतं आपल्याला संदेशच्या स्वरूपामध्ये. संदेश आणि संदीप यांनी पैठण संघासाठी मोठी कामगिरी केलेली आहे. काही गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. अनुभवाचा वापर करत असताना आमचे दीपकदादा पार्टे तसेच अविदादा सावंत यांचं इथं आगमन झालेलं आहे. यांचं सहर्ष असं स्वागत सह्याद्री चषकमध्ये करण्यात येत आहे. मंगेश यांच्या बॅटमधून अजून कुठेतरी षटकार पाहायला मिळत नाहीत आणि गरज आहे आपल्या चरी संघाला. आणि काय गोलंदाजी यष्ट्या उद्ध्वस्त केलेत मंगेशच्या, काय गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला संदीप आणि संदेश यांच्याकडून. काय बंधू आपल्या संघासाठी काय कामगिरी केली आणि संदेश यांनी सुंदर असं धावसंख्या जरी 17 6 धावांचं षटक हाताळताना पाहायला मिळालं आपल्याला संदेश. पहिलं निर्धाव, दुसरं षटक 11 धावांचं, तिसरं 6 धावांचं. थोडीशी गचाळ सुरुवात म्हणावं लागेल चरी संघाची, कारण चरी संघाची एवढी मोठी क्षमता असताना आम्हाला कुठेतरी वाटलं होतं 50 धावांचं नक्कीच टार्गेट, 50+ धावा होतील, परंतु आता पैठण संघाने त्याच्या डबल चांगली कामगिरी करून चरी संघाला रोखून धरलंय. फक्त आणि फक्त 18 चेंडूमध्ये 17 धावा झालेल्या त्या चरी संघाच्या. रोशन आपल्या संघासाठी काय करतो, संदेश घेण्यासाठी सुशांत हलकासा तटवलेला चेंडू रोशन याने एकाच धावावरती समाधानामध्ये, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरला तो चरी संघ. धावसंख्या झाले ते 19. अजूनही 5 चेंडू असतील रोशन यांच्यासाठी. खूप प्रयत्न चालू आहे परंतु चेंडू काही मैदानाच्या बाहेर जात नाही, परंतु 2 धावा घेण्यामध्ये रोखू शकले नाहीत ते पैठण संघ. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरले तर रोशन. धावसंख्या ते 21. 4 चेंडू शिल्लक असताना
चरे संघासाठी रोशन आपल्या संघासाठी काय करतो? आधीच बॅट हवेमध्ये आणि हलकासा चेंडू हाताळून निर्धाव स्वरूपाचा सुशांत याने आपल्या संघासाठी टाकलेला आहे. आपला सह्याद्रीचे कार्याध्यक्ष नवनाथ बाबा आयरे तसेच नितेश दादा मालुसरे यांचं इथे आगमन झालेले आहे. आम्ही त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो. तरी संघाला जी गरज होती षटकार चौकारांची ती कुठेतरी पाहायला मिळाली नाही आणि आत्ता तरी संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेला आहे. गोलंदाजाची जी कामगिरी आपल्याला पैठण संघाकडून पाहायला मिळाली. पैठण संघामध्ये अनेक मोहरे आहेत परंतु आज ते कुठे आम्हाला मैदानामध्ये दिसत नाहीत. आमचे आर्मी मॅन असतील, आमचे शिक्षक गुरुजी असतील आणि आत्ता मात्र चांगला तटवलेला चेंडू परंतु चेंडू सिद्धा सरळ चेंडू जातो फलंदाजाच्या खेळाडूच्या हातामध्ये येतो. पुन्हा एकदा झेल बाद. चरी संघाची पडधड ही चालूच राहिलेली आहे. आकाश मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त 22 धावा धाव फळकावरती पाहायला मिळतात आपल्याला चरी संघाच्या. नागेश सुतार यांची कुठे अनुपस्थिती कुठेतरी नक्कीच जाणवते. मनोज सुतार चांगले तसेच महेंद्र सुतार हे चांगले फलंदाज तसेच आमचे ज्यांनी लोहारी स्पर्धा गाजवली होती बलिराम वारे हे कुठं दिसत नाहीत आणि आत्ता मात्र या चेंडूवरती चेंडू लांबी अशी घेतली होती परंतु चेंडू हवेमध्ये पुन्हा सलगचा दुसरा झेल पाहायला मिळतो आपल्याला पैठण संघाकडून. काय क्षेत्ररक्षण काय गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला पैठण संघाकडून. खरोखर नक्की टाळ्या झाल्या पाहिजे पैठण संघासाठी. जिंकण्यासाठी फक्त 23 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू आणि 23 धावा. चला लवकरात लवकर स्पीडअप घ्यायचं आहे. गावदेवी चरी संघ आपण लवकरात लवकर आपले खेळाडू मैदानामध्ये घेऊन यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील सामने आई जननी माता चरई वर्सेस जय हनुमान मित्र मंडळ मोरसडे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉससाठी यायचं आहे. आमचे पार्लेवाडी गावचे संघाचे आधारस्तंभ रवींद्र कदम साहेब यांच्या हस्ते टॉस करण्यात येईल. डीकेएम संघाचे विनायक घाडगे यांचं मैदानामध्ये आगमन झालेलं आहे आणि थेट मैदानातून एंट्री यांचंही सहर्ष असं स्वागत. चला लवकरात लवकर गावदेवी चरई संघ आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. चला मोरसडे संघ आणि आई जननी माता चरई संघ टॉस करून घ्यायचं आहे. आपल्याला एकदा एक कॉल झाला ना की लवकरात लवकर स्टेजमध्ये यायला पाहिजे कारण आपल्याकडं किती सामन्यांचा अनुभव आहे. आम्हाला जवळजवळ वाटतं 200 ते 150 सामने आपण सह्याद्रीमध्ये खेळलेलं आहे कारण वेळेचं महत्त्व आपल्याला किती आहे हे आपल्याला माहितीच आहे. बघा चरी संघाची जी एंट्री पाहायला मिळते किती आपल्याला शिस्तबद्ध पाहायला मिळते. एकाच कलरमध्ये एकाच लाईनमध्ये हीच तर शिकवण आपल्या सह्याद्रीची. जिंकण्यासाठी पैठण संघाला 25 हे पेनल्टी पकडून किती झालेले आहेत? पेनल्टी 22 झाले आहेत ना मग 25 ची आवश्यकता असेल ना.
पैठण संघासाठी 2 रनांची पेनल्टी होती, तर जिंकण्यासाठी 25 धावांचं टार्गेट असेल पैठण संघासाठी, याची नोंद घ्यायची आहे. टोटल धावसंख्या जाते 22 प्लस 2, 22 आणि 2 धावा असतील त्या पेनल्टीच्या, आणि जिंकण्यासाठी 25 धावा बनवायचे आहेत, याची नोंद घ्यायची आहे कर्णधार यांनी. पैठण संघाच्या कर्णधार यांनी याची नोंद घ्यायची आहे. जिंकण्यासाठी 25 धावा तुमच्यासाठी टार्गेट म्हणून असणार आहेत. चला आलेत. लिहून चला मंगेश दादा, राकेश दादा, लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कुठंतरी चरी संघाला आपल्या ज्येष्ठ खेळाडूंची उपस्थिती नक्कीच तुम्हाला आठवण करून देईल. आम्हाला नागेश दादा सुतार, तसेच बलिराम दादा वारे, तसेच मनोज सुतार असतील, महेंद्र सुतार असतील, रुपेश सुतार असतील, हे चांगलेच फलंदाज, त्यांची अनुपस्थिती नक्कीच तुम्हाला इथे आज आठवण त्यांची नक्कीच येणार आहे. कारण कुठेतरी चरी संघ हा बॅकफूटवरती पाहायला मिळाला, परंतु चरी संघांमध्ये हे विसरायला नको, मोठी क्षमता आहे. आम्हाला माहिती आहे नक्कीच त्यांच्याकडे मोठे मोठे गोलंदाज आहेत, परंतु संदीपदादा मैदानामध्ये आहेत, याचंही त्यांनी भान ठेवायला नक्कीच पाहिजे. कारण संदीपदादांची आम्ही फलंदाजी केलेली आहे. मोठे मोठे षटकार आणि मोठे मोठे चौकार मारण्याची जी क्षमता आहे संदीपदादा यांच्याकडे, अनेक वीरांचा मान त्यांच्या नावावरती संदीपदादांच्या अगोदर आम्ही पाहिलेलं आहे. ह्या सामन्यामध्ये त्यांनी एवढी कामगिरी केली, पहिलं स्पर्धेतलं मिडल षटक हाताळताना पाहायला मिळालं होतं संदीपदादांच्या स्वरूपामध्ये. आज राकेश गुरुजी नक्कीच मॅच ऑनलाईन पाहत असतील, नक्कीच त्यांनी खुश असतील, संदीपदादांसाठी नक्कीच टाळ्या वाजवत असतील. आणि आत्ता चरी संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी आले ते रोशन मारा करतील संदीप यांना. 25 धावांचं टार्गेट असताना पहिला चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय, आणि हलकासा तटवलेला चेंडू आणि काय करतोय आपण, जी धावांची जी कामगिरीची गरज आहे आपल्याला. कारण एकतर आपल्या धावा झालेल्या नाहीत, आणि आपण काय करतोय, जिथे पाऊस पडत नाही आणि आपण घागरीमध्ये पाणी घेऊन जात असताना त्या घागर डोक्यावरून पडते, त्या पद्धतीने यशची कामगिरी पाहायला मिळते आपल्याला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रोशन यांच्याकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, काहीस मोठी अपील पाहायला मिळाली होती, परंतु पंचांनी ती हाताळून टाकली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रोशन यांच्याकडून. रोशनचा दुसरा निर्धाव चेंडू, संदीप यांना, आणि एक कलात्मक असा फटका पाहायला मिळतो आपल्याला क्रिकेटमधला. येतोय असा खणखणीत असा चौकार संदीप यांच्या बॅटमधून. पुण्यामध्ये मोठी स्पर्धा चालू आहे. तिकडे आम्ही लाईव्ह मॅच बघत असताना सह्याद्री कुणबी चषक 2025 मध्ये आपल्या पोलादपूरमधला आई जननी माता चरई पोलादपूर हा संघ आणि सर्व सह्याद्रीचे खेळाडू त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. संघांसाठी आमच्याकडून मोठ्या शुभेच्छा असतील. त्या संघाचं नेतृत्व संकेत सुतार यांच्याकडून पाहायला मिळतंय. त्या संघाचे संघमालक रवींद्र सुर्वे तसेच बलिराम वारे हे आम्हाला पाहायला मिळाले. या संघांसाठी मोठ्या शुभेच्छा असतील आणि आपल्या सह्याद्रीचं पोलादपूरचं नाव पुण्यामध्ये मोठं करतील ह्या शुभेच्छा असतील. संदीप दादा यांच्या बॅटमध्ये सलगचा दुसरा चौकार पाहायला मिळाला होता आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला, परंतु एक धाव कोणी रोखू शकत नाही. धावसंख्या झाली ती 11. कारण ज्या कामगिरीची आवश्यकता होती ती कामगिरी आपल्याला चरी संघाकडून पाहायला मिळत नाही.
संदीप दादा यांच्याकडून कलात्मक असे फटके पाहायला मिळतात आपल्याला. संदीप यांच्या सोबतीला साथीला आले ते प्रफुल्ल डावखुऱ्या हाताचे फलंदाज. हे एक मोठे नावाजलेले असे फलंदाज म्हणून या तालुक्यामध्ये पैठण संघाकडून खेळत असताना त्यांचाच दांड्या उद्ध्वस्त केल्या त्या रोशन याने. जेवढे प्रफुल्लांची कामगिरी मोठी आहे तेवढी माझीही कामगिरी मोठी आहे हेच मी दाखवून देणार आहे या सह्याद्री चषकमध्ये. आणि रोशन यांच्या शेवटच्या चेंडूवरती येतो हा चांगला असा विकेट प्रफुल्लच्या माध्यमातून. कारण मी आधीच सांगितलं होतं चारही संघांमध्ये मोठे गोलंदाजांच्या कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मैदानामध्ये रोमांचक असा सामना पाहायला मिळतो आपल्याला. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. कुठेतरी एक मेडल षटक जर चरी संघाकडून जर टाकण्यात आलं रोशन यांच्याकडून तर चरी संघ नक्कीच आपल्या विजयाच्या दिशेला जाऊ शकतो. परंतु हा शब्द आपण विसरायला नको. कारण मैदानामध्ये अजूनही संदीप मैदानामध्ये त्यांची जी बॅट आहे ते आग रोखताना पाहायला मिळते. कारण संदीप यांच्या बॅटमधून सलग 2 चौकार आणि 1 डुक्की अशा 10 धावा संदीप यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. रोशन यांच्याकडे जी गोलंदाजाची जवळजवळ 130 ते 120 किलोमीटर पर हावर ह्या वेगामध्ये रोशन चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहे. वेगवान गोलंदाज म्हणून रोशन यांची सरेमध्ये ओळख आहे आणि तेच मारा करतील संदीप यांना. काही गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. तेवढं चतुराईने हलकासा खेळून काढला चेंडू संदीप याने. कारण त्यांना माहीत आहे जोपर्यंत मी मैदानामध्ये आहे तोपर्यंत पैठण संघाला कोणतीही भीती नाही. कारण विश्वास हा स्वतःवरतीच पाहिजे. पुन्हा एकदा बघा जेवढी गोलंदाजी तुमची वेगवान तेवढीच चतुराई ही आमचं तेवढीच कामगिरी आपली चतुराईची वेगवान असते. काही कलात्मक असा हलकासा फक्त त्यांनी बॅटीला चेंडू निस्ता लावलेला आहे आणि येतो हा चेंडूच्या स्वरूपामध्ये चौकारच्या स्वरूपामध्ये 4 धावा. एक हार्दिक पांड्याने फटका केला होता त्या फटक्याकडे ते पाहिले पण नव्हते. तर त्या स्वरूपामध्ये संदीप दादा यांनी आता चेंडू खेळून काढला. त्या चेंडूकडे त्यांनी पाहिले पण नाही. त्यांना माहिती होतं हा चेंडू हा सीधा बाउंड्री लाईन पार करू शकतो. आणि आता मात्र हलकासा गॅपच्या दिशेने खेळलं तर परंतु तितकंच आम्ही काय करतोय. आणि पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण कुठेतरी चरी संघ चरी संघाने तयारीत राहायचं आहे. आई जननी माता चरी संघाने आपल्या क्षेत्ररक्षणासाठी सामना क्रिकेट हा सामना असा आहे की शेवटचा जोपर्यंत चेंडू हाताळत नाही तोपर्यंत हा विजय आपण कुणालाही देऊ शकत नाही. आणि आत्ता मात्र पंचांचे हात येतील वाईटच्या स्वरूपामध्ये. अवंतर धावसंख्येने धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 20. जिंकण्यासाठी 5 चेंडूंची आवश्यकता आहे आणि ह्याच 5 धावा संदीप दादा आपल्या षटकारीने पूर्ण करतील का याकडे सर्वांच्या लक्ष आहे. कारण संदीप दादांकडून मोठ्या अपेक्षा होती आणि पुन्हा एकदा खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला रोशन यांच्याकडून. आणि ह्याच 5 धावा चेंडू पूर्ण झालेले आहेत. पैठण संघाचे हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. चरी संघासाठी खूप खूप शुभेच्छा असतील पुढील सामन्यांसाठी. ह्या सामन्याचा पुरस्कार असेल कोणाला यात मात्र स्टीलवर शंका नसेल. एक मिडल षटक आणि वैयक्तिक 25 धावा एकट्यानेच खेळून काढलेले आहेत असा हा खेळाडू आहे संदीप दादा यांचं असं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. चला विनोद दादांच्या नेतृत्वाखाली
चरई संघाची जी घडण झालेली आहे, आईजणीने म्हणतात चरई संघाने जो दबदबा निर्माण केलेला आहे, तोच दबदबा मैदानामध्ये घेऊन चाललेत विनोद दादा. किती शिस्त आपल्याला पाहायला मिळते, एकाच कलरमध्ये सर्व. चरई संघाचे एक टी शर्ट मात्र वेगळ्या स्वरूपामध्ये, आदित्यच्या स्वरूपामध्ये. चरई 2 रनाची पेनल्टी असणार आहे, याची संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. कारण खेळाडूंना शिस्त लागली पाहिजे, कारण ह्या 2 धावा नक्कीच तुम्हाला कुठंतरी कामी पडतील. कारण